श्री साई ज्ञानेश्वरी सार. अध्याय पहिला. पहिला अध्याय ज्ञान आहे. ज्ञान असा प्रकाश आहे जो आपल्या व्यावहारिक जीवनाला योग्य दिशा देऊन प्रगत करतो आणि आपल्या आध्यात्मिक जीवनाला मुक्तिमार्गाकडे नेऊन त्यासाठी सदृढ पृष्ठभूमी तयार करतो. या अध्यायामध्ये नानासाहेब चांदोरकर आणि श्री साई यांचा संवाद आहे. योग्य रीतीने चालण्यासाठी आवश्यक संपत्ती कमवा. धनसंपत्तीला ऊन सावलीप्रमाणे समजा. याचा अहंकार कधीही करू नका. आपल्या सीमेमध्ये खर्च करा. अतिरिक्त धनाचा उपयोग सत्कार्यासाठी आणि दानासाठी करा. कर्ज करून धर्मासंबंधी कार्य किंवा तीर्थयात्रा करू नका. दान देण्यापूर्वी दान घेणाऱ्याची योग्यता आणि पात्रता बघा. भुकेलेला अन्न आणि वस्त्रहीनांना वस्त्र द्या. अपंग, अनाथ, रोगी, अभावग्रस्त, मेधावी विद्यार्थी, गर्भवती स्त्री, विधवा, भीक मागून उदरनिर्वाह करणारे साधू संत यांना दान देऊ शकता किंवा हे दान घेण्यास पात्र आहेत. श्री साई पुढे म्हणतात की सत्ता आणि उच्च पदावर बसून भ्रष्टाचार, कोणाशी अन्याय करू नका. आपल्या सान्निध्यात असणाऱ्या लोकांशी प्रेमाने वागा. शालीनतापूर्ण कपडे वापरा. आपल्या अंगात अहंकार निर्माण करतील असे कपडे वापरू नका. हा संसार एक धर्मशाळा आहे. इथे आपण काही वेळेसाठी येतो व राहतो. तर धर्मशाळेबद्दल आपल्याला मोह कशाला? संसारात जोपर्यंत आहात तोपर्यंत आपल्या कर्तव्याचे पालन करा. अध्याय पहिला. ज्ञान. नानासाहेब चांदोरकर साईला शरण जाऊन म्हणतात, शास्त्रामध्ये संसाराचे वर्णन आहे. संसार अर्थहीन आहे असे म्हटले जाते. ह्या प्रपंचाच्या शृंखला हे दीनबंधू तुम्ही शीघ्र तोडा. इथे जो कोणी सुख शोधतो त्याला पावलोपावली दुःखाचा सामना करावा लागतो. सुखाच्या आशेत तो जागोजागी फिरतो, परंतु प्रत्येक ठिकाणी त्याला दुःखच मिळाले. मी संसारात पाहिले, इथे सुख थोडीही नाही. इथे चहूकडे काटेच काटे पसरले आहेत. मी या काट्याशी संबंध जोडू इच्छित नाही. मी आता यांच्यामुळे थकलो आहे. असे त्यांचे सत्यवचन ऐकून साईबाबा हसू लागले आणि म्हणाले, मोहाला दूर करणाऱ्या ज्ञानाला तू समज. हे ज्ञान तू का नाही आत्मसात करीत? तू सत्याचा अनुभव करून सत्य बोललास की दुःखाला काही आदी अंत नाही. सुख तर जवा एवढे आहे. जोपर्यंत देह आहे तेव्हापर्यंत दुःखसुद्धा येत राहतील. दुःख संसारात फार खोल बसले आहे. याच्यापासून कोणीही सुटला नाही. मग तू कसा यापासून सुटशील? हा नवीन नवीन रूप घेऊन त्रास देतो. मी सुद्धा यापासून सुटलो नाही. संसारात दुःख अनेक प्रकारे बसले आहेत. तुझ्याबरोबर कोणत्या रूपात तर माझ्याबरोबर कोणत्या रूपात, हे तू पाहतच आहेस. देहधार्यावर तो घाव करतो. संसारात सर्वांनाच तो प्रभावित करतो. काम, क्रोध, मोह, मद आणि मत्सर हे सर्व एक दुसऱ्याशी परस्पर जोडले आहेत. हे आपल्या सांसारिक जीवनात संबंध स्थापित करतात. हे प्रत्येक ठिकाणी व्याप्त आहेत आणि ते आपल्याला त्यांचा उत्तम शिष्य बनवतात. डोळे पदार्थाला पाहतात, कान ध्वनी रूपात ऐकतात, जीभ रसाचा स्वाद घेते. याच्या द्रवावर संसाराची नाव चालत आहे. आपले मन जे जे कार्य व्यापार करते त्याकडे सांसारिक जीवनाच्या नावेचा संचार होतो. शरीरसुद्धा त्यानुसारच गती करते. म्हणतात की संसारात काम, क्रोध, मद, लोभ इत्यादी अनेक रूपात व्याप्त आहेत. ह्या संसाराचे स्वरूप दोन वस्तूच्या मिश्रणाने निर्मित आहे, खरे आणि खोटे. या दोघांमुळेच सांसारिक बंधन तयार होतो. जो
तोडल्यानेही तुटत नाही. पत्नी, मुलगा, मुलगी इत्यादी नाते अवश्य आपल्या सांसारिक जीवनात आहेत. आपण केवळ नात्यांना सांभाळून राहिलो तर नात्यांचे निर्वाह करत असताना अडचणीचा सुद्धा अनुभव करतो. पत्नी, पुत्र, कन्या, भाऊ, भाचे, पुतणे, मित्र यांच्यापासून त्रासही होत असेल तरीसुद्धा यांच्या बंधनातून संसारात मुक्त होऊ शकत नाही. साईच्या या वचनांना ऐकून चांदोरकर म्हणाले, मी हा संसार संपवू इच्छितो. एवढीच माझी इच्छा आहे. या पसरलेल्या संसाराला छोटा करा, कारण यात विविध प्रकारचे दुःख आहेत. आतापर्यंत माझा संसार निर्धारित होता. ईश्वराच्या निर्मिती अंतर्गत चालत होता. इथे कोणाचा उपाय चालत नाही. सर्वांनी संसाराला पसरवले आहे. हा पसरलेल्या संसाराला छोटा करणे हाच त्यावर उपाय आहे. आपण माझ्या या कार्याला मदत करा. तेव्हा बाबा पुन्हा हसून म्हणाले, हा संसार तर तुम्हीच तयार केला आहे. आपल्या इच्छेनुसार चालत आता तुम्ही या ध्येयापर्यंत पोचले आहेत. आता त्रास कशाला होत आहे? पूर्वीच्या अनेक जन्मातील कर्माचे फळ म्हणजे हा देह आहे. नशिबाप्रमाणे हे शरीर बनते आणि त्यासाठी प्राण्याला जन्म घ्यावा लागतो. यापासून कोणीही सुटू शकत नाही. कर्मफळ भोगण्यासाठी प्राणी जन्म प्राप्त करतो. गरीब, मध्यम, श्रीमंत, संसारी, ब्रह्मचारी, गृहस्थाश्रमी, संन्यासी, उच्च-नीच, घोडा, बैल, मोर, वाघ, गेंडा, लांडगा, कुत्रा, मांजर, डुक्कर, विंचू, साप, मुंगी, घार या सर्वांच्या अस्तित्वाचे कारण आहे. प्राण तो सर्वांमध्ये आहे आणि सर्वांमध्ये एकासारखाच आहे. प्रत्येक प्राण्यांचे बाह्य स्वरूप भिन्न भिन्न आहे असे आपल्याला संसारात दिसून येते. आपण यावर मनात विचार करायला पाहिजे. हे नाना, काय तुम्ही यावर कधी विचार केला? यावर जर विचार केला असता तर याचे रहस्य आपल्याला माहीत झाले असते. हे संचित कर्म बलवान असतात. यामुळेच प्राणी भिन्न भिन्न स्वरूपाचे बनतात. या प्रकारचे हे वर्गीकरण आहे. जसे वर्ग तसे लक्षण असते. कोणाचा स्वभाव क्रूर आणि स्थिती दुःखद असते. कोणाचा स्वभाव कोमल आणि स्थिती आनंदी असते. वाघ मांस खातो, डुक्कर विष्ठा खातो, लांडगा खड्डा खोदून गाडलेल्या प्रेतांना काढून खातो, कमळाच्या कोवळ्या पानांना राजहंस खातो, घारी गिधाडे मृत शरीर खातात. देहाचा जसा स्वभाव असतो तसे त्यांचे खानपान असते, त्याचा आहार असतो. प्राणी ज्या योनीत जन्म घेतो तशी तो कृती करतो. देह आपल्या प्रारब्धानुसार कमी अधिक प्रमाणात भोग भोगतो. बघा, किती अस्वल आपल्या इच्छानुसार वनात राहतात आणि कित्येकांना दरवेळी साखळी बांधून जागोजाग फिरवतात. श्रीमंत लोक आपल्या पाळीव कुत्र्यांना गाद्यावर बसवतात आणि कित्येक गावात भटकून पोळीच्या तुकड्यासाठी मार खातात. काही गायींना खायला गवत आणि दाणा मिळतो, काहींना झाडांचा पाला खावा लागतो, कोणाला तर वाळलेले गवतही मिळत नाही. तेव्हा काहींना कचऱ्याच्या उकिरड्यावर उष्ट्या पत्रावळीत चाटाव्या लागतात. ही विषमता देह प्रारब्धाची आहे आणि याला भोगावेच लागते. संचित कर्म पूर्णपणे भोगल्याशिवाय सुटका नाही. त्यांचा न्यायाप्रमाणेच मानवामध्ये एक गरीब आहे तर एक श्रीमंत, एक भाग्यशाली आहे तर दुसरा अनाथ, एक असाही आहे की ज्याला भीक मागून खावे लागते. एकाजवळ शीघ्र गतीने चालवण्यासाठी घोडागाडी आहे, एकाजवळ राहण्यासाठी भव्य राजवाडा आहे. एक थंडीत रात्रभर आवश्यक कपड्याविना झोपू शकत नाही, तर एकाला कपडे नसल्यामुळे विवस्त्र फिरावे लागते. कित्येकांना मूल होतात, कित्येकांना मूल जन्माला येऊन मरतात, कित्येक निपुत्रिक असतात, कित्येकांना मूल असतात परंतु त्यांच्यामुळे त्यांना त्रास भोगावा लागतो. श्री साईचे असे समर्थ वचन ऐकून चांदोरकर दोन्ही हात जोडून म्हणाले, आपण जे म्हणता मला मान्य आहे. मला याचे कारण सांगा की सुखदुःख का लागले राहतात. आपले प्रिय समोर असले तर आनंद होतो, जेव्हा दुःख होते तेव्हा हृदय फाटतं.
केव्हा सुख मिळते केव्हा दुःख मिळते. संसारात एका क्षणात हे तर दुसऱ्या क्षणात ते, असे का? असे म्हटले जाते की सुखदुःख प्रपंचाचा व्यापार आहे, जो प्रत्येक क्षण संसारात चालत असतो. त्याचा त्याग केल्याने दुःख नष्ट होते. बाबा, मग तर जीवनात कोणतीच अडचण केव्हाही येणार नाही. शिष्याचे हे बोल ऐकून सद्गुरू श्री साईने सत्यवचन केले. सुख आणि दुःख तर मायेचा खेळ आहे. हा सर्वाच्या जीवनपटलावर खेळला जातो. मायेमध्ये जे सुख आहे त्याचे अनेक नवनवीन रूप आहेत, ज्याला तुम्ही पाहता. प्रपंच माया आहे, तिची शक्ती प्रबळ आहे, तरीसुद्धा मायारूपी सुखाला आपण खरे मानायला लागतो. निश्चित आहे की प्रारब्धानुसार प्रत्येकाला देह प्राप्त झाला आहे. कोणी देहधारी पंचामृत खातो, तर कोणाला कोरडी पोळी सामान्य भोजन खायला मिळते. ज्यांना शिळी आणि उष्टे खायला मिळते ते स्वतःला दुःखी समजतात. श्रीमंत आणि सुखी लोकांना पंचामृत मिळते. ते समजतात की त्यांना कोणत्याच वस्तूची कमतरता नाही. गोड पदार्थ खा, शिळी भाकरी किंवा उष्टे अन्न खा, हे दोन्ही साधन आहे जे जठराग्नीला शांत करतात. कोणी नाना तऱ्हेची शाल पांघरून शरीराला सजवतात, तर कोणी फाटलेले जुने वस्त्र शरीराची रक्षा करण्यासाठी ओढतात. कोणी झाडाच्या सालीने स्वतःच्या शरीराचे रक्षण करतात. शाल किंवा झाडाची साल या सर्वांचा हेतू तर एक आहे, शरीराची रक्षा करणे, याशिवाय त्याचा दुसरा हेतू नाही. आनंद किंवा सुखदुःख केवळ आपल्या मान्यतेवर अवलंबून असते. खरे पाहता हे समंजन अज्ञान आहे. हे मनुष्यासाठी घातक आहे. सुख आणि दुःख एक तरंगाच्या रूपाने उठतात. हे कोणाच्याही चित्ताला प्रभावित करतात. हेच आपल्याला भ्रमित करतात. म्हणून सुखदुःखाचा मोह करू नये. लाटा म्हणजे पाणी नाही, परंतु पाण्यात लाटा आहेत. प्रकाश दीपक नाही, परंतु दीपकात प्रकाश आहे. त्याचप्रमाणे भ्रम सुखदुःख नाही, परंतु सुखदुःखात भ्रम आहे. या भ्रमापासून कोणी सुटला नाही. लोभ, मोह इत्यादी 6 शत्रू या तरंगामुळे उत्पन्न होतात. ह्या भ्रमाचे स्वरूप मोहक आहे, ज्यामुळे असत्याचा सुद्धा सत्याप्रमाणे तरंगाचे व्हायला लागतो. श्रीमंताच्या हातातील सोन्याचे कडे बघून गरिबाच्या काळजावर तलवारीप्रमाणे वार होतो. तलवारीच्या ह्या वाराने त्याच्या काळजात मत्सराचे तरंग उठतात. तो सोन्याचा कडा माझ्याजवळ असता तर हा भाव मनात येताक्षणीच मनात एक तरंग उठतो. तो तरंग माया त्याच्या लोभाने कारण बनतो. हे तरंग मनात निर्माण होताच 4 बाजूला चुळबुळ निर्माण होते. शास्त्रात षड्रिपूचे वर्णन केले आहे, जे की यांचे मायारूपी तरंग शिष्यरूपात दिसतात. हे 6 शत्रू अत्यंत शक्तिशाली आहेत. खरे पाहता ही खळबळ निर्माण करतात. यांच्यावर जर नियंत्रण केले गेले नाही तर मनात तरंग उठताच राहतात. ह्या 6 शत्रूच्या शक्तीला शक्य नाही ही आपण पूर्णपणे नष्ट करू शकू, पण आपण यांना आपले गुलाम अवश्य बनवून ठेवू शकतो. त्याच्यावर प्रतिकार करण्याची युक्ती तयार करू शकतो. जीवनामध्ये मिळणाऱ्या ह्या 6 शत्रूंना गुलाम बनवायचे असेल तर त्यांच्यावर ज्ञानाला जमादार म्हणून नियुक्त करावे लागेल. तेव्हाच यांच्यावर ज्ञान आपले अधिपत्य कायम करू शकतो. त्यांच्यावर सद्विचार शक्तीला मोठा अधिकारी बनवायला पाहिजे. तेव्हा आपल्याला ह्या खोट्या सुखदुःखाचा त्रास होणार नाही. नाना, आता सुखदुःखाविषयी ऐका. मी तुझ्या समोर त्याची व्याख्या करतो. खरे सुख मुक्ती आहे. जन्ममरणाच्या चक्रात अडकणे हेच वास्तवात दुःख आहे. या व्यतिरिक्त जे अन्य आहे ते भ्रम आहे. सुखदुःखाच्या रूपात व्याप्त आहे आणि जीवनात त्यांचे येणं जाणं चालत राहते. या संसारात जो आला जन्म घेतला आहे त्याने कसे आचरण केले पाहिजे हे नाना मी तुला शास्त्रसंमत त्या आचरणाबद्दल सांगोपांग सांगतो. त्याचे तू ध्यानपूर्वक श्रवण कर.
प्रारब्धानुसारच आपल्याला हे शरीर प्राप्त झाले आहे. त्यानुसार आपली स्थिती परिस्थिती आहे. याबद्दल आपल्याला संतोष असायला हवा. जे आपल्याला मिळाले त्यात आनंदी राहिले पाहिजे. व्यर्थ निराश होऊ नये, यातच समजदारी आहे. प्रारब्धानुसार घर, धनसंपत्ती इत्यादी जर तुम्हाला मिळाली आहे तर तुम्ही अत्यंत विनम्र राहायला पाहिजे. फळांनी बहरलेल्या झाडाच्या फांद्या जमिनीकडे झुकतात. नम्र होणं चांगलं आहे, परंतु सर्वांच्या समोर नम्र राहणेही योग्य नाही. दुष्ट आणि वैर्याला ओळखा. संसारात याची ओळख करणे आवश्यक आहे. दुष्ट आणि वैर्यापुढे श्रीमंताने नम्र होऊ नये, अन्यथा तो तुमचा अनावश्यक फायदा उचलेल. शास्त्र सांगते की दुष्टासमोर कठोर बनायचे. या गोष्टीची तुम्ही आपल्याला मनात पक्की गाठ बांधून ठेवा. साधू संत आणि सज्जन पुरुषांचा नेहमी मान राखा, सन्मान करा. त्यांच्या पुढे गवताप्रमाणे नेहमी नम्र राहावे. श्रीमंती दुपारच्या सावलीसारखी असते. ती केव्हा संपेल, ती केव्हा निघून जाईल, तिच्या स्थिरत्वाचा काही विश्वास नाही. तेव्हा धनसंपत्तीचा अभिमान आपल्या शरीरावर प्रभावी होऊ देऊ नये. संपत्तीच्या अहंकाराने उगीचच कोणाला त्रास देऊ नये. आपल्या कुवतीप्रमाणे काही धनधान धर्मासाठी खर्च करावे. उगीचच खर्च काढून दानधर्मात उधळू नये. प्रपंच अनिश्चित आहे, परंतु प्रारब्ध सत्य आहे आणि प्रपंचाला चालवायचे असेल तर त्यासाठी धनाची आवश्यकता आहे. शरीराला अन्न पचवण्यासाठी पित्ताची लाळ आवश्यकता असते. त्याचप्रमाणे क्रियाकलाप व्यवहार करण्यासाठी म्हणजे सांसारिक जीवनाला चालवण्यासाठी धनाची आवश्यकता असते. प्रत्येक कार्यासाठी धनाची आवश्यकता आहे, परंतु त्यामध्ये केवळ मन गुंतवणूक ठेवणे योग्य नाही. धन असताना कंजूष बनणे योग्य नाही. धनिकाने उदार बुद्धी ठेवली पाहिजे. उदारता ही आवश्यकतेचे पेक्षा जास्त नसावी. ती कोणत्या कामाची नाही. एकदा तुमच्या हातातून धन निघून गेले की कोणीही तुम्हाला विचारत नाही. मागितले तरी कोणी तुम्हाला एक पैसाही देणार नाही. उदारतेबरोबर उधळण असणे अतिशय धोकादायक आहे. यातील एकाची ही अधिकता घातक आहे आणि दोघांचे एक साथ असणे म्हणजे तर अनर्थच आहे. द्रव्य दान देण्याअगोदर ग्रहण करणाऱ्याची योग्यता बघा. वास्तवात त्याची त्याला आवश्यकता आहे की नाही यावर फार विचार करा. जर त्याला गरज असेल तर त्याला आपल्या हाताने आवश्यक ती मदत अवश्य करा. अपंग, अनाथ, रोगग्रस्त व्यक्ती हे दानाच्या योग्य आहेत. लोककल्याण आणि सार्वजनिक कार्यासाठी द्रव्यदान सर्वथा योग्य आहे. अभावग्रस्त मेधावी विद्यार्थी, प्रसवपूर्व पीडाग्रस्त स्त्री, अनाथ बालक, अनाथ स्त्री हे दानास योग्य आहेत. त्यांची यथाशक्ती मदत करावी. अन्नदान 3 प्रकारचे असतात. सामूहिक नियमानुसार आणि प्रासंगिक भंडाऱ्याच्या रूपात सुद्धा अन्नदान केले जाऊ शकते. सामूहिक भंडारा कोणीही केव्हाही स्वेच्छेने करू शकतो. घर, संपत्ती, प्रतिष्ठान, अनुकूल वेळ असेल तर मनातील इच्छा पूर्ण झाल्यावर सहस्र लोकांना अन्नदान करावे किंवा भंडारा करावा. त्यात उच्च-नीच हा भेदभाव करू नये. भंडाऱ्यासाठी 4ही वर्णाचे लोक श्रेष्ठ आहेत. पागल, दुष्ट आणि अन्नाचा अपमान करणारे लोक अन्नदानास पात्र नाहीत. घरात अधिक धन आल्यानंतर वेळ अनुकूल असल्यास मनातील इच्छा पूर्ण झाल्यास सहस्र भोजन करावा. त्यात कोणत्याही प्रकारची भेदभावाची भावना ठेवू नये किंवा कोणताही भेदभाव करू नये. भंडारा व कोणतेही अन्नदान कर्ज काढून करू नये. नित्य अन्नदानासाठी प्रवासी, तपस्वी, संन्यासी, दुःखी, भुकेलेले यांना नित्य अन्नदान करावे. भिक्षा मागून अन्न खाणाऱ्या निर्धन विद्यार्थ्यांना म्हणजे जे माधुकरी मागून उदरनिर्वाह करतात त्यांना नित्य नियमपूर्वक भोजन व अन्नदान करावे. लग्न, उपनयन, ऋतुशांती, सण, उत्सव, व्रताचे उद्यापन इत्यादी प्रसंग आल्यानंतर प्रासंगिक भंडारा करावा. अशा प्रसंगांना आपल्या प्रिय मित्रांना, नातेवाईकांना आणि
सुहृद व्यक्तींना आमंत्रित करावे, त्यांना आदरपूर्वक अन्नदान करावे. हे अन्नदानाचे निरनिराळे प्रकार आहेत. याबद्दल मी सांगितले आहे. त्यांना आचरणात आणावे. त्याचप्रमाणे योग्य अयोग्य याचा विचार करावा. त्यानंतरच कोणतीही गोष्ट आचरणात आणावी. वस्त्रदानाची सुद्धा हीच पद्धती आहे. गरजू आणि वस्त्रहीनांना कधी विसरू नये. आपल्या सामर्थ्यानुसार वस्त्रदान करावे. वस्त्रदानाच्या माध्यमातून अभावग्रस्ताचे दुःख निवारण करावे. कधी जर तुमच्या हातात सत्ता आली तर त्याचा विनाकारण दुरुपयोग करू नये. न्यायासनावर बसून भ्रष्टाचार, पक्षपात व अन्याय करू नये. ज्या कार्याची जिम्मेदारी तुम्हाला मिळाली आहे त्याला आपल्या हाताने दक्षतापूर्वक आणि इमानदारीने पूर्ण करावी. त्या कार्याला उत्तम प्रकारे समर्पित भावाने मन लावून पूर्ण करावे. लोक वळून तुमच्याकडे एकटक बघतील असे कपडे वापरू नये. कपडे घातल्यावर तुमच्यात अहंकार येईल अशा कपड्याची इच्छा करू नये व असे कपडे वापरू नये. विनाकारण कोणाचा अपमान करू नये. धूर्त, दुष्ट, लंबाड्यापासून नेहमी दूर राहावे. हे लोक आतून दुखापत करतात, त्रास देतात. मुलं मुली, दास दासी एवढंच नाही तर हा देह तुम्हाला प्रारब्धानुसार प्राप्त झाला आहे. त्यांचा बरोबर प्रेमपूर्ण व्यवहार करावा. स्त्री, मुलगा, मुलगी, नाती गोती इथपर्यंतच या जन्मापर्यंत तुमच्याबरोबर आहेत हे समजा. मनात त्यांच्याबद्दल अभिमान केल्याने जन्ममरणाचे बंधन तयार होते. अर्थात याद्वारे संसारात येण्या जाण्याचा क्रम लांब होतो. कोणालाही हा देह प्रारब्धानुसार मिळाला आहे आणि म्हणून जे काही आपले संचित कर्म आहेत त्यांना पूर्णपणे समाप्त करावे. या जन्मात त्यांचा थोडा भागही शेष राहू देऊ नये की ज्यामुळे कर्माचा अंताबरोबर जीवन मृत्यूचा चक्राचाही अंत होईल. असं होऊ नये की काही कर्म शेवटापर्यंत राहील आणि ते पुढच्या जन्मात ओढले जाऊन त्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागेल. या जीवनाचे महत्त्व आहे की आपले नाते गोते या जीवनातच आपल्याबरोबर आहेत आणि त्यामुळे ह्या खोट्या नात्याच्या मोहात फसू नये. त्यांचे नाते या जन्मापुरतेच असते. वासना, नातेगोते, संबंध संसारात आपल्याला बांधते आणि तेच पूर्वजन्माचे कारण बनते. याचा जर आपण मोह केला नाही तरच आपल्याला अक्षय सुख प्राप्त होते. जसे आपण एखादा धर्मशाळेत जातो, तिथे काही वेळेपर्यंत थांबतो. थोड्या काळ राहिल्यानंतर ज्या उद्देशासाठी त्या ठिकाणी गेलो होतो तो उद्देश पूर्ण होताच तिथून परत निघतो. त्या धर्मशाळेचा मोह करून आपण त्यात ठाण मांडून राहत नाही. त्याचप्रमाणे या संसारात आपली स्थिती आहे. हा संसार फक्त एक धर्मशाळा आहे. तेव्हा ह्या धर्मशाळेप्रती संसार आपला मोह कशाला याचा मोह करणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीने चांगला व्यवहार करावा. आपल्या कर्तव्याचे योग्य पालन करावे. त्याचबरोबर परमेश्वराची सुद्धा आठवण करावी, जो ईश्वर सच्चिदानंद स्वरूप आहे, म्हणजे जो खरोखर आहे आणि सर्वांच्या चित्तामध्ये आनंदाचा धारारूपी स्थित आहे. आपल्या मुलांना पृथ्वीवर आणणारा, सर्वांची रचना करणारा तो एक ईश्वरच आहे. त्या ईश्वराने आपल्या पुत्राला आमच्या पुत्राच्या रूपाने निर्माण केले आणि त्याचे दायित्व त्यांनी आपल्याकडे सोपवले. बालपणी त्याचे लालन पालन करावे, त्याला उत्तम शिक्षण द्यावे, मोठा झाल्यावर त्यांच्या कार्यासाठी होईल तेवढे धन द्यावे, जेणेकरून तो स्वतःच्या पायावर उभा होईल. परंतु त्याचा अभिमान बाळगू नये. मी केले असे म्हणू नये. आपण आपल्या कौटुंबिक कर्तव्याचे पालन करावे आणि केलेल्या कार्याचे श्रेय ईश्वराला द्यावे. कार्याचे जे फळ असेल ते सुद्धा ईश्वराला समर्पित करावे. कर्तव्य करताना स्वतःला अलिप्त ठेवावे. आपल्या ज्ञानाचा उपयोग करून चांगल्या वाईट लोकांची ओळख करावी, चांगल्या लोकांची संगती करावी आणि वाईट लोकांपासून दूर राहावे. उत्तम कार्य हाती घ्यावे, त्याला आपल्या विविध प्रयत्नाने सफल करावे.
कार्य असे करावे मेल्यावरही कीर्तिरूपाने राहील. आपल्याला सदैव कर्मठ राहायला पाहिजे आणि नेहमी प्रसन्न राहायला पाहिजे. निर्माल्याप्रमाणे कोमेजलेले असू नये. हेच व्यक्तीचे पुरुषार्थ आहे. पुरुषार्थानेच पुरुषाची ओळख होते. कर्तव्य करतेवेळी अभिमान बाळगावे, परंतु फळ येताच नम्र व्हावे आणि त्या अभिमानाला दूर फेकून द्यावे. मनामध्ये कोणत्याही प्रकारचा गर्व निर्माण होऊ देऊ नये. जोपर्यंत जीवाचे अस्तित्व आहे, म्हणजे जोपर्यंत मनुष्याचे जीवन आहे, तोपर्यंत शरीराचे योग्य ध्यान ठेवले पाहिजे. मृत्यू निश्चित आहे. एकाना एक दिवस येणार आहे. त्यासाठी उगीचच शोक करू नये. मृत्यू येणारच, मग त्याचा अगोदरच शोक का करायचा? ह्या संसारात मृत्यूने कोणाला सोडले नाही. ज्ञानी लोक त्यांची चिंता करीत नाही. मूर्ख लोक त्याचा उगीच शोक करतात आणि छाती पिटायला सुरुवात करतात. पंचतत्वाने निर्माण झालेले हे शरीर आहे. हे शरीर म्हणजे 5 तत्वाकडून घेतलेले कर्ज आहे. म्हणून मृत्यू झाल्यावर आपल्या प्राणाद्वारे ते कर्ज फेडले जाते. हवा हवेत मिसळते, तेज तेजात मिसळतो, जल जलात मिसळते. अशा प्रकारे सर्व शरीर सोडून पंचभूतात समाविष्ट होते. आपले शरीर ह्या पृथ्वीचा अंश आहे. त्यामुळे ते एक न एक दिवस त्यात मिसळून एकरूप होणार, हे शरीराचे सत्य आहे. म्हणून त्यासाठी शोक करणे उपयुक्त नाही. समजदार व्यक्तीसाठी तो शोकाचा विषय नाही. त्याचप्रमाणे सृष्टीचा नियम मानून शांत राहावे, तरच तुमचे मन प्रत्येक स्थितीत आनंदी राहील. पृथ्वी बीजाला धारण करते. मेघ त्याला पावसाचे पाणी देतो. सूर्य आपली किरणे देतो. काही काळानंतर बीज अंकुरित होते. बीजाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा पृथ्वी, मेघ आणि सूर्य त्याला बघून आनंदोत्सव मानवत नाही. ते 10 दिशा नाचत नाहीत. बीजाचे मग महावृक्ष बनो किंवा बीज अंकुरित होऊन मरू दे, त्यासाठी ते पृथ्वी, मेघ व सूर्य आनंदित होत नाहीत किंवा शोक करीत नाहीत. त्याचप्रमाणे आपण सुद्धा समभाव राखला पाहिजे. मग शोक व दुःख कुठे? समभाव ठेवल्याने शोक आणि दुःख नष्ट होऊन जातात. हे चांदूरकर, मुक्त स्थितीत राहणे हेच मोक्षाचे साधन आहे. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.